नमस्कार मित्रांनो, आर के कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. साधा वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ हे दोन काळ झाले आहे. या दोन्ही काळाचा उपयोग, ओळख आणि रचना तुमच्या लक्षात आहेच आणि असायलाच पाहिजे. जर तुम्ही नवीन असाल तर आमचे पाठीमागचे पण व्हिडिओ तुम्ही पाहायला पाहिजे. बरं, चला तर मग आपण साध्या भविष्यकाळाचा उपयोग लक्षात घेऊ. भविष्यकाळात एखादी क्रिया होईल किंवा करता, जसे मी, तू, तो, हरी, रमेश इत्यादी एखादी क्रिया करेल असा अर्थ व्यक्त करण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरला जातो. साध्या भविष्यकाळाची ओळख वाक्याच्या शेवटी ल जसे तो जाईल, न जसे मी जाईन किंवा जाणार किंवा जाऊ जसे आम्ही जाणार किंवा जाऊ. साध्या भविष्यकाळाची रचना अशी: कर्ता अधिक विल अधिक क्रियापदाचे पहिले रूप आणि नंतर जे येईल ते. आता पुढे काही वाक्य देतो, त्याचा अभ्यास तुम्ही स्वतः पण करायचा आहे. वाक्य झाल्याच्या बाद तुम्ही याची स्क्रीनशॉट काढून घ्यावी. मी येईन, आय विल कम. कर्ता अधिक विल अधिक क्रियापदाचे पहिले रूप. मी जाईन, आय विल गो. मी खाईन, आय विल ईट. मी बसेन, आय विल सीट. मी म्हणेन, आय विल से. मी त्याला उद्या भेटेन, आय विल मीट हिम टुमारो. त्याचं पुढच्या आठवड्यात लग्न होईल. लग्न होणे याला येतं गेट मॅरिड. दे विल गेट मॅरिड नेक्स्ट वीक. हा रंग उद्यापर्यंत पूर्णपणे वाळून जाईल. धिस पेंट विल कम्प्लिटली ड्राय बाय टुमारो. तू 1-2 दिवसात बरा होशील. होणे याला गेट. यू विल गेट बेटर इन अ कपल ऑफ डे. आम्ही लवकर निर्णय घेऊ. वी विल टेक अ डिसिजन व्हेरी सून. आम्ही सामना जिंकू. वी विल विन द मॅच. साध्या वर्तमान काळाबद्दल आणखी थोडी माहिती. शक्यता व्यक्त करण्यासाठी विलचा उपयोग केला जाऊ शकतो, जसे तो आता घरी असेल, ही विल बी ॲट होम नाऊ. हा उन्हाळा खूप गरम असेल, धिस समर विल बी व्हेरी हॉट. आंबे यावर्षी स्वस्त असतील, मँगोज विल बी चीप धिस इयर. त्या वर्तमान काळाची सवय व्यक्त करण्यासाठी किंवा एखादी क्रिया नेहमीच घडते असे दर्शविण्यासाठी आपण साधारणपणे साधा वर्तमान काळ वापरतो. पण एखाद्या वेळेस अशी क्रिया व्यक्त करण्यासाठी विशेष करून क्रियेपेक्षा कर्त्याच्या वैशिष्ट्यावर जास्त जोर देण्यासाठी साधा भविष्यकाळ सुद्धा वापरला जाऊ शकतो. जसे ही विल ओनली लिसन टू हिज फादर. तो फक्त त्याच्या वडिलांचंच ऐकतो. ही विल नेवर लिसन टू मी. तो माझं कधी ऐकत नाही. ॲक्सिडेंट विल हॅपन. अपघात घडतातच. मोस्ट सोप वॉन्ट लेदर इन सी वॉटर. बऱ्याच साबणांना समुद्राच्या पाण्यात फेस येत नाही. आता लक्ष असू द्या, आधी भविष्यकाळाच्या वाक्यात आय आणि वी सोबत शाल व इतर कोणत्याही शब्दासोबत कर्त्यासोबत विल वापरलं जायचं. जसे आय शाल गो, वी शाल गो, ही विल गो, दे विल गो, यू विल गो. पण आजकाल आधुनिक इंग्रजीमध्ये आय आणि वी धरून कोणत्याही शब्दासोबत विलचा उपयोग जास्त प्रचलित आहे. आय विल, वी विल, ही विल, यू विल, दे विल इत्यादी. तरी पण काही जण अजूनसुद्धा शाल व विलचा जुना फरक पाळतात. या अतिरिक्त शालचा उपयोग आय आणि वी सोबत शालचा उपयोग पुढील प्रमाणे सुचविण्यासाठी किंवा विचारण्यासाठी प्रश्नार्थी वाक्यात केला जातो. जसे इट्स व्हेरी कोल्ड, शाल आय शट द विंडो. खूप थंडी आहे, खिडकी बंद करू का. शाल वी ईट आउट टुडे. आज आपण बाहेर जेवायचं का. शाल वी लिव्ह नाऊ. आपण आता निघायचं का. व्हॉट शाल वी डू नाऊ. आपण आता काय करायचं. शाल आय ड्रॉप यू ॲट द स्टेशन.
मी तुला स्टेशनवर सोडू का?